भुईमुगाला आता आपण बीज प्रक्रिया करतो. हे थोडंसं औषध आहे. ॲक्च्युली मोरांचा त्रास आहे आणि आजूबाजूला अजून कोणी पेरलेलं नाही आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग नेहमी काही काळजी घेत असतो. तर थोडासा हा काळजीचा भाग आहे. ते औषध लावल्यानंतर आपल्याला याच्यासोबत मल्टीप्लायरची परत हे करायची, बीज प्रक्रिया करायची आहे. अतिशय हलक्या हातानं त्याला करावं लागेल, कारण जर ते परत वरचा टर्फल वगैरे निघालं तर ते उगवण क्षमतेला त्रास करतं आणि पीक निकोप येत नाही. त्यामुळं बीज प्रक्रिया करताना शेंगदाण्याला नेहमी हलक्या हातानं करायचं, जेणेकरून वरचा टर्फल अजिबात निघता कामा नये. मल्टीप्लायर हे आपले शेतकरी आहेत चेतन मोरे. सर्वसाधारणपणे 1 किलोला 10 ग्रॅम मल्टीप्लायर हे प्रमाण ठेवायचं आणि बियाणं फक्त काळं होईल याचीच काळजी घ्यायची फक्त. आणि या पद्धतीनं तुम्हाला थोडंसं बीज प्रक्रिया करता येईल. लावून घ्या पहिला, मग लक्षात येते किती होते.